नमो नमः. आज आपण आठवीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील क्रियापदस्य सहचराः याचा भाषाभ्यास पाहूया. याच्या मागच्या भागामध्ये आपण हा भाग समजावून घेतलेला होता. कारक, विभक्त्या आणि वाक्य कशी तयार होत असतात हे सगळं आपण पाहिलेलं होतं. आज आपण याचा भाषाभ्यास पाहूया. बघा, भाषाभ्यासामध्ये पहिला प्रश्न आहे, अधोरेखितानां शब्दानां कारकं लिखत माध्यमभाषया अनुवादम कुरुत च. म्हणजेच काय, तर अधोरेखित केलेल्या शब्दांची कारके लिहा आणि या वाक्यांचा मराठी भाषेमध्ये अनुवाद करा. आता आपण एक एक करून वाक्य पाहूया. पहिलं वाक्य आहे, आदित्यः गीतम गायती. आता बघा, या वाक्यामध्ये त्यांनी आदित्यः या शब्दाला खाली अधोरेखित केलेलं आहे, म्हणजेच अंडरलाईन केलेली आहे. तर आता आदित्यः यामध्ये विभक्ती कोणती आहे, तर प्रथमा विभक्ती आहे, कारण देवः प्रमाणे आदित्यः हे रूप झालेलं आहे. म्हणजेच आदित्यः हे प्रथमा विभक्तीचं रूप असल्यामुळे आदित्यः हा वाक्यातला काय झाला, कर्ता झाला. कारण की बघा, याच्या मागच्या भागामध्ये आपण हा तक्ता सुद्धा समजावून घेतलेला होता, कारक, विभक्त्या आणि उदाहरण. तर याच्यामध्ये माहिती आहे की बघा, कर्ता हा जेव्हा कारक असेल तेव्हा त्याची प्रथमा विभक्ती असते. त्याचप्रमाणे इथे आदित्यः हा आपला वाक्यातला काय झाला, कर्ता झाला. त्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितले की अधोरेखित केलेल्या शब्दांची आपल्याला कारके लिहायची आहेत. मग तुम्ही कसं लिहिणार, आदित्यः असं लिहायचं आणि त्याच्या पुढे डॅश करून लिहायचं, कर्ता कारक असं लिहायचं. कर्ता कारक आदित्यः असं लिहायचं आणि त्याच्या पुढे डॅश करून कर्ता कारक. आणि आपल्याला त्यांनी अजून काय सांगितलंय, तर या वाक्याचा मराठीत अर्थ म्हणजेच अनुवाद लिहायचा आहे. तर ह्याचा अनुवाद काय होणार, आदित्यः म्हणजे आदित्य, गीतम म्हणजे गाणे आणि गायती म्हणजे गातो. तर आदित्य गाणे गातो. हे झालं आपलं पहिलं वाक्य. आता तसंच दुसरं बघूया. बालकाः उद्याने क्रीडन्ति. आता बघा, उद्याने या शब्दाला इथे अंडरलाईन केलेली दिसतीये. मग आता बघा, उद्याने ही कोणती विभक्ती आहे, तर सप्तमी विभक्ती आहे. आता जर तुमचे देव, वन, माला हे सगळे शब्द पाठ असतील तर तुम्हाला इथे कोणती विभक्ती आहे हे लगेच ओळखता येणार आहे. आणि एकदा का विभक्ती ओळखता आली की कारकही लगेच लक्षात येऊन जाईल. आता बघा, सप्तमी विभक्ती असल्यामुळे कारक कोणता असेल, तर अधिकरण कारक. म्हणून आता तुम्ही इथे काय लिहिणार, उद्याने असं लिहून त्याच्या पुढे डॅश करून लिहायचं, अधिकरण कारक. अधिकरण कारक. कारण की बघा, वने प्रमाणे उद्याने हे इथे सप्तमी विभक्तीचं रूप आलेलं आहे. आणि या वाक्याचा अर्थ बघूया आता काय आहे. बालकाः म्हणजेच मुले, उद्याने म्हणजे उद्यानात, क्रीडन्ति म्हणजे खेळत आहेत. आता बघा, मुले खेळत आहेत, पण कुठे खेळत आहेत, तर उद्यानात खेळत आहेत. म्हणजेच बघा, आपण कुठे, कुत्र अस्ति याच्यामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं, सप्तमी विभक्तीचा वापर स्थळ दाखवण्यासाठी, एखादं ठिकाण दाखवण्यासाठी होतो. त्यामुळे इथे सप्तमी विभक्ती आहे. आणि याचा अर्थ तुम्ही काय लिहिणार, तर मुले उद्यानात खेळत आहेत. हे झालं दुसरं वाक्य. तसंच आता तिसरं पाहूया. अहम देवम प्रणमामि. आता या वाक्यामध्ये अहम याला अधोरेखित केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, अहम, आवाम, वयम, प्रथमा. म्हणजेच अहम हे काय आहे, प्रथमा विभक्तीचं रूप आहे. म्हणजेच आता याचा कारक असणार आहे कर्ता. म्हणून आपण अहम हा शब्द लिहिणार आणि त्याच्या पुढे डॅश करून पुन्हा कर्ता कारक असं लिहिणार.
कर्ता कारक. आणि या वाक्याचा आता अर्थ पाहू. अहम म्हणजे मी, देवम म्हणजे देवाला, आणि प्रणमामी म्हणजे नमस्कार करतो किंवा करते. तर मी देवाला नमस्कार करतो किंवा करते. तसंच पुढचं बघूया वाक्य. त्वम छुरिकया फलम कर्तयसी. आता या वाक्यामध्ये छुरिकया याला अंडरलाईन केलेली आहे. आता छुरिकया यामध्ये मूळ शब्द आहे छुरिका, आणि तो आकारांत स्त्रीलिंगी असल्यामुळे मालाप्रमाणे चालेल. छुरिका म्हणजे सुरी. आता बघा, मालया मालाभ्याम मालाभिः तृतीया, म्हणजेच त्याचप्रमाणे छुरिकया छुरिकाभ्याम छुरिकाभिः तृतीया, म्हणजेच छुरिकया हे काय आहे, तृतीया विभक्तीचं रूप आहे. आता जर तुमचे हे शब्द पटकन असे लक्षात येत नसतील इथे कोणती विभक्ती आहे, तर तुम्ही देव, वन, माला हे सगळे शब्द समोर घेऊन बसा, म्हणजेच पटकन इथे कोणती विभक्ती आहे हे तुम्हाला पाहता येईल आणि लगेच लक्षात येऊन जाईल. मग आता इथे छुरिकया ही तृतीया विभक्ती आहे, आणि तृतीया विभक्तीचा कारक असतो करणम. म्हणजेच काय, करणम म्हणजेच क्रियेचे साधन. म्हणजेच आता इथे बघा, त्वम छुरिकया फलम कर्तयसी या वाक्याचा अर्थ काय होतो, तर तू सुरीने फळ कापतोस किंवा कापतेस. म्हणजेच आता इथे बघा, सुरी या साधनाच्या मदतीने फळ कापण्याची क्रिया होत आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा असं क्रियेचं साधन असतं तेव्हा तृतीय विभक्ती वापरली जाते आणि तिथे कारक असतो कर्ण. म्हणून तुम्ही इथे छुरिकया असा शब्द लिहिणार आणि त्याच्यासमोर काय लिहिणार, तर कर्ण कारक, कर्ण कारक असं लिहिणार. आणि वाक्याचा अर्थ तर आपण बघितलास, तू सुरीने फळ कापतोस किंवा तू सुरीने फळ कापतेस. चौथं वाक्य झालं. आता पाचवं पाहू. उल्का अवकाशात पतती. आता यामध्ये अवकाशात या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. अवकाशात ही कोणती विभक्ती आहे, तर पंचमी विभक्ती आहे. ज्याप्रमाणे देवात ही पंचमी आहे त्याचप्रमाणे अवकाशात ही सुद्धा पंचमी विभक्ती आहे. आता पंचमी विभक्ती आहे म्हणजे त्याचा कारक काय असेल, तर अपादान. म्हणून आपण अवकाशात या शब्दाच्या पुढे काय लिहिणार, अपादान कारक, अपादान कारक असं लिहिणार. आणि आता बघा, या वाक्याचा अर्थ उल्का अवकाशात पतती, म्हणजेच उल्का अवकाशातून पडते असं तुम्ही याचा अर्थ लिहिणार आहात. पुढचं वाक्य पाहू. 6. मुख्याध्यापकः छात्रेभ्यः पारितोषिकाणि यच्छति. आता या वाक्यामध्ये बघा, छात्रेभ्यः आणि पारितोषिकाणि या दोन शब्दांना अधोरेखित केलेलं दिसतंय. आता आपण या दोन शब्दांची आधी विभक्ती ओळखूया. तर बघा, छात्रेभ्यः ही कोणती विभक्ती आहे, तर बघा, देवाय देवाभ्याम देवेभ्यः चतुर्थी. तर त्याचप्रमाणे छात्राय छात्राभ्याम छात्रेभ्यः चतुर्थी. म्हणजे आता छात्रेभ्यः यामध्ये मूळ शब्द कोणता आहे, तर छात्र, आणि तो कशाप्रमाणे चालेल, तर अकारांत पुल्लिंगी असल्यामुळे देवप्रमाणे चालेल. मग तो तसं चालवून पाहायचा. देवाय देवाभ्याम देवेभ्यः प्रमाणे छात्राय छात्राभ्याम छात्रेभ्यः चतुर्थी. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, तर छात्रेभ्यः ही चतुर्थी विभक्ती आहे आणि चतुर्थी विभक्तीचा कारक आहे संप्रदान. म्हणून बघा, आपण काय लिहिणार इथे, संप्रदान कारक. छात्रेभ्यःच्या पुढे लिहायचं संप्रदान कारक. आता पारितोषिकाणीचं पाहू. बघा, पारितोषिकाणी याची कोणती विभक्ती आहे, तर आपल्याला माहिती आहे वनम
वने वनानी प्रथमा, वनम वने वनानी द्वितीया. आता वनानी प्रमाणे पारितोषिकाणी रूप आहे हे तर आपल्याला समजलं, पण इथे पारितोषिकाणी ही नक्की प्रथमा विभक्ती आहे की द्वितीय विभक्ती आहे हे कसं समजणार? कारण की वनानी हे रूप बघा प्रथमा विभक्तीच्या बहुवचनात सुद्धा आहे आणि द्वितीय विभक्तीच्या बहुवचनातही आहे. तुम्ही वन हा शब्द जर पाहिला तर वनानी हे रूप प्रथमा आणि द्वितीया या दोन्हींच्या बहुवचनात आहे. मग आता इथे नक्की कोणती विभक्ती आहे हे ओळखण्यासाठी आधी आपण या वाक्याचा अर्थ पाहूया. आता बघा या वाक्याचा अर्थ काय आहे? मुख्याध्यापकः छात्रेभ्यः पारितोषिकाणी यच्छति. म्हणजेच मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पारितोषिके म्हणजेच बक्षिसे देतात. आता आपल्याला पारितोषिकाणी ही प्रथमा आहे की द्वितीय विभक्ती आहे हे ओळखायचं आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे कर्ता हा ज्या वेळेस कारक असेल तेव्हा त्याची प्रथमा विभक्ती केली जाते आणि कर्म हे ज्या वेळेस कारक असेल तेव्हा कर्माची द्वितीय विभक्ती करतात. आता बघा वाक्यामध्ये आपण प्रश्न विचारून पाहू की विद्यार्थ्यांना पारितोषिके कोण देतात? असा जर आपण प्रश्न विचारला तर उत्तर काय येईल? तर मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पारितोषिके देतात. म्हणजेच आता मुख्याध्यापक हा वाक्यातला काय आहे? कर्ता आहे. पण आपल्याला इथे पारितोषिकाणी याची विभक्ती हवी आहे. म्हणजेच बघा आता आपण दुसरा प्रश्न विचारून पाहू. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना काय देतात? तर उत्तर काय येईल? तर पारितोषिके देतात. म्हणजेच पारितोषिके हे वाक्यातलं काय आहे किंवा पारितोषिकाणी हे वाक्यातलं कर्म आहे. कारण की क्रियापदाला काय हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळतं हे आपल्याला माहीत आहे. म्हणून आता पारितोषिकाणी याच्या पुढे आपण लिहिणार कर्मकारक. कर्मकारक. आणि या वाक्याचा अर्थ तर आपण पाहिलाच की मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पारितोषिके देतात. आता पुढचं वाक्य पाहू. 7वं वाक्य. वयम चित्रपटम पश्यामः. आता या वाक्यामध्ये चित्रपटम या शब्दाला अधोरेखित केलेलं दिसतंय. आता चित्रपटम ही बघा देवम प्रमाणे द्वितीय विभक्ती आहे, त्यामुळे त्याचा कारक असणार आहे कर्मकारक. आणि वाक्याचा अर्थ पाहू. वयम म्हणजे आम्ही सगळे, चित्रपटम पश्यामः म्हणजेच चित्रपट पाहतो. आम्ही सगळे चित्रपट पाहतो. आणि तुम्ही चित्रपटम याच्यासमोर काय लिहिणार? तर कर्मकारक, कारण की तिथे द्वितीय आहे असं लिहिणार कर्मकारक. आता पुढचं 8वं वाक्य पाहू. पितामहः प्रभाते वृत्तपत्रम पठती. आता या वाक्यामध्ये पितामहः आणि प्रभाते या शब्दांच्या खाली अधोरेखित केलेलं आहे. आता आपण आधी या दोन्ही शब्दांच्या विभक्त्या ओळखू. बघा पितामहः ही देवः प्रमाणे प्रथमा विभक्ती आहे आणि वाक्यातला कर्ता आहे. म्हणजेच काय? आपण आता पितामहः या शब्दाच्या पुढे काय लिहिणार? कर्ता कारक. कर्ता कारक असं लिहिणार. प्रथमाच विभक्ती आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रथमा विभक्तीचा कारक आहे कर्ता. त्यानंतर आता प्रभाते म्हणजेच काय? तर सकाळी. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचं किंवा एखाद्या व्यक्तीचं ठिकाण दाखवणारा शब्द आपण सप्तमी विभक्तीमध्ये वापरतो, त्याचप्रमाणे क्रियेची वेळ सांगणारे शब्दसुद्धा सप्तमी विभक्तीमध्येच वापरले जातात. आता प्रभाते हा वेळ सांगणारा शब्द आहे, कारण की बघा या वाक्याचा अर्थ काय आहे? पितामहः म्हणजेच आजोबा, आपल्या वडिलांचे वडील. प्रभाते म्हणजे सकाळी. वृत्तपत्रम म्हणजे वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्र. आणि पठती म्हणजेच वाचतात. आजोबा सकाळी वृत्तपत्र वाचतात.
आता प्रभाते ही सप्तमी विभक्ती आहे, कारण की क्रियेची वेळ सांगत आहे, त्यामुळे सप्तमी विभक्तीचा कारक काय आहे? अधिकरण. म्हणून आपण प्रभाते याच्या समोर लिहिणार अधिकरण कारक. अधिकरण कारक असं लिहिणार. आणि वाक्याचा अर्थ तर बघितलाच की आजोबा सकाळी वृत्तपत्र वाचतात. आता पुढचं शेवटचं वाक्य पाहू. गिर्यारोहकः शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती. आता या वाक्यामध्ये गिर्यारोहकः, शिखरात, यष्टिकाभ्याम या तीनही शब्दांना अधोरेखित केलेलं दिसतंय. आता बघा, गिर्यारोहकः हे देवः प्रमाणे प्रथमा विभक्तीचं रूप आहे. आता प्रथमा विभक्तीचं रूप असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की प्रथमा विभक्तीचा कारक आहे कर्ता. त्यामुळे आपण गिर्यारोहकः याच्यासमोर काय लिहिणार आहोत? डॅश करून. तर कर्ता कारक. गिर्यारोहकः याच्यासमोर लिहायचं आहे कर्ता कारक. आता त्यानंतर बघा, शिखरात ही काय आहे? तर देवात प्रमाणे पंचमी विभक्ती आहे, त्यामुळे याचा कारक असणार आहे अपादान. म्हणून आपण शिखरात याच्या समोर लिहिणार अपादान कारक. आणि आता यष्टिकाभ्याम ही कोणती विभक्ती आहे? याआधी आपण या वाक्याचा अर्थ पाहूया. बघा, गिर्यारोहकः शिखरात यष्टिकाभ्याम अवतरती म्हणजे काय? तर गिर्यारोहक शिखरावरून काठ्यांच्या साह्याने खाली उतरतात. आता यष्टिकाभ्याम यामध्ये मूळ शब्द आहे यष्टिका. यष्टिका म्हणजे काठी. तर आता एखाद्या साधनाच्या मदतीने जर क्रिया होत असेल तर तिथे तृतीया विभक्ती असते. आणि मालाभ्याम प्रमाणे यष्टिकाभ्याम हे रूप आहे, कारण की यष्टिका हा शब्द कसा आहे? आकारांत स्त्रीलिंगी आहे. म्हणून मालाभ्याम प्रमाणे यष्टिकाभ्याम हे तृतीय विभक्तीचं रूप आहे. आणि आपल्याला माहिती आहे तृतीय विभक्तीचा कारक आहे कर्ण. म्हणून आपण यष्टिकाभ्यामच्या समोर लिहिणार कर्ण कारक. कर्णकारक. आणि आपण वाक्याचा अर्थ तर पाहिलाच की गिर्यारोहक शिखरावरून काठ्यांच्या साह्याने खाली उतरतात. आता ही यष्टिकाभ्याम द्विवचन आहे, म्हणजेच दोन काठ्यांच्या साह्याने खाली उतरतात. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. बघा काय म्हटलंय. योग्य विभक्ती रूपम योजयत म्हणजेच म्हणतात ते योग्य विभक्ती रूप योजा. आता बघा, पहिलं वाक्य दिलंय युवकः डॅश धनम आनयती. आणि आपल्याला कंसामध्ये वित्तकोश हा शब्द दिलेला आहे. आता या वित्तकोश या शब्दाची आपल्याला योग्य विभक्तीचं रूप आपल्याला इथे लिहायचंय. वित्तकोश या शब्दाचं योग्य विभक्ती रूप लिहायचंय. वित्तकोश म्हणजे बँक. आता याचा अर्थ बघा आधी. युवकः धनम आनयती म्हणजेच युवक किंवा तरुण धन आणतो. आणि गाळलेली जागा समजा आपण भरली तर त्याचा मराठी अर्थ काय होईल? तर युवक बँकेतून म्हणजेच वित्तकोशातून धन आणतो. आता वित्तकोशातून म्हणजेच काय? ऊनहून पंचमी विभक्ती आपल्याला माहिती आहे. मग आता वित्तकोश या शब्दाची पंचमी विभक्ती काय होईल? तर वित्तकोशात. देवात प्रमाणे वित्तकोशात. म्हणून बघा इथे आपण गाळलेल्या जागी लिहिणार आहोत वित्तकोशात. युवकः वित्तकोशात धनम आनयती. तरुण बँकेतून किंवा वित्तकोशातून धन आणतो.
तसंच आता दुसरं वाक्य पाहू. आपणिकः डॅश धान्यम तोलयती. आता कंसात आपल्याला शब्द दिलाय तुला. आता आपणिकः म्हणजेच दुकानदार, धान्यम म्हणजे धान्य, आणि तोलयती म्हणजेच मोजतो, आणि तुला म्हणजेच वजन काटा. आता बघा हे वाक्य कसं होईल, तर दुकानदार वजन काट्याच्या सहाय्याने धान्य मोजतो. आता कशाच्या तरी सहाय्याने किंवा मदतीने, म्हणजेच तिथे क्रियेचे साधन असल्यामुळे अशा वेळी आपण तृतीय विभक्ती वापरत असतो. आता तुला हा शब्द आकारांत स्त्रीलिंगी असल्यामुळे मला प्रमाणे चालेल, आणि मला या शब्दाची तृतीय काय होते, मालया. याप्रमाणे इथे तुलया हे तृतीय विभक्तीचं रूप होईल. म्हणजेच कसं लिहिणार आहात तुम्ही बघा, तुलया हे इथे लिहायचं आहे. आपणिकः तुलया धान्यम तोलयती. म्हणजेच काय, तर दुकानदार वजन काट्याच्या मदतीने धान्य मोजतो. तसंच पुढचं वाक्य पाहू. भ्राता डॅश शाटिकाम यच्छती, आणि कंसात भगिनी हा शब्द दिला आहे. आता भ्राता शाटिकाम यच्छती म्हणजेच भाऊ साडी देतो, आणि समजा भगिनी हा शब्द वापरला तर वाक्याचा अर्थ होईल भाऊ बहिणीला साडी देतो. आता ज्याला द्यायचे त्याची आपण चतुर्थी विभक्ती करत असतो, कारण की बघा यच्छती मध्ये दा यच्छ हा मूळ धातू आहे, आणि ज्याला द्यायचे त्याची आपण नेहमी चतुर्थी विभक्ती करतो. मग इथे कोणाला द्यायचं आहे, तर बहिणीला, म्हणजेच इथे आता भगिनी हा शब्द आहे. मग याचं योग्य रूप आपण काय वापरणार, तर चतुर्थी विभक्ती करणार. पण भगिनी हा शब्द दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी असल्यामुळे तो नदीप्रमाणे चालेल, आणि नदी या शब्दाची चतुर्थी विभक्तीचं रूप होतं नद्यै. त्याचप्रमाणे आता आपल्याला भगिनीचं रूप करायचं आहे. काय होईल, भगिन्यै. म्हणजेच बघा नदीचं काय होत असतं, नद्यै, आणि मग भगिनीचं होईल भगिन्यै. बघा मी लिहून दाखवते, भगिन्यै हे इथं लिहायचं आहे, भगिन्यै. भ्राता भगिन्यै शाटिकाम यच्छती. पुढचं वाक्य पाहू. पितामहः डॅश पूजयती, म्हणजे पितामह म्हणजे आजोबा, आजोबा पूजतात. तर आता कंसात आपल्याला शब्द देव हा दिलेला आहे. तर आता आजोबा काय पूजतात, तर आजोबा देव पूजतात. म्हणजेच आता देव हे आपल्या वाक्यातलं काय आहे, कर्म आहे. म्हणून आपण तिथे देव या शब्दाची द्वितीय विभक्ती करणार आहोत. मग देवची द्वितीय काय होते, तर देवम. म्हणून आपण इथे लिहिणार पितामहः देवम पूजयती, असं आपण लिहिणार. आता बघा पुढचं बघा वाक्य काय आहे. इथे कंसात प्रदर्शिनी असं लिहिलेलं आहे, आणि चित्राणी संती, आणि कंसात आपल्याला हा प्रदर्शिनी शब्द आहे. मग बघा आता वाक्याचा अर्थ काय होईल, तर प्रदर्शनात पुष्कळ चित्रे आहेत. तर प्रदर्शनात आपल्याला माहिती आहे तैया म्हणजे सप्तमी विभक्ती असते, कारण की जेव्हा आपल्याला एखादं ठिकाण दाखवायचं असतं तेव्हा आपण सप्तमी विभक्ती वापरत असतो. मग आता प्रदर्शिनी या शब्दाची आपल्याला सप्तमी विभक्ती करावी लागेल, आणि प्रदर्शिनी हा शब्द दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी असल्यामुळे नदीप्रमाणे चालेल, आणि नदी या शब्दाची सप्तमी विभक्तीचं रूप होतं नद्याम, नद्याम. तर त्याचप्रमाणे आता आपण काय करणार, याचं रूप प्रदर्शिन्याम. मग इथे गाळलेल्या जागी आपण लिहिणार
प्रदर्शिन्यां चित्राणि सन्ति असं. दुसरा प्रश्न झाला. आता तिसरा पाहू. योग्यं पर्यायं चिनुत म्हणजेच योग्य पर्याय निवडा. आता पहिलं वाक्य पाहू. छात्रः, आता समजा इथे गाळलेली जागा आहे असंच आपण कन्सिडर करूया. डॅश स्मरती आणि त्यांनी आपल्याला विचारलंय श्लोकः की श्लोकम, म्हणजेच छात्रः श्लोकः स्मरती असं येईल का छात्रः श्लोकम स्मरती असं येईल. तर आता बघा इथे श्लोकः ही प्रथम विभक्ती आहे आणि श्लोकम ही द्वितीय विभक्ती आहे. मग आता आपण असा प्रश्न विचारून पाहू. छात्रः म्हणजे विद्यार्थी आणि स्मरती म्हणजे स्मरण करतो, लक्षात ठेवतो. तर विद्यार्थी काय स्मरण करतो, तर श्लोक स्मरण करतो. म्हणजेच श्लोक हे काय आहे, वाक्यातलं कर्म आहे आणि आपण कर्माची द्वितीय विभक्ती करतो म्हणून इथे द्वितीय आहे श्लोकम, म्हणून इथे योग्य पर्याय आहे श्लोकम. छात्रः श्लोकम स्मरती असं वाक्य होईल. दुसरं वाक्य पाहू. रक्षकः डॅश चोरम ताडयती आणि आपल्याला पर्याय दिलेत क्रोधेन का क्रोधाय. आता रक्षकः म्हणजे पोलीस, तर पोलीस चोराला मारतो. मग क्रोधेन म्हणजेच रागाने मारतो की क्रोधाय म्हणजे रागासाठी मारतो. काय योग्य वाटतंय, तर पोलीस रागाने चोराला मारतो. म्हणजेच रक्षकः इथे योग्य पर्याय आहे क्रोधेन. रक्षकः क्रोधेन चोरम ताडयती. क्रोधेन ही तृतीय विभक्ती इथे आहे, कारण की रागाने ने हा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे हे आपल्याला माहिती आहे. तसंच पुढे जाऊया. शिक्षकः डॅश पुस्तकानि यच्छति आणि विचारलंय छात्रेभ्यः की छात्रैः. आता याचा अर्थ पाहू. समजा शिक्षकः पुस्तकानि यच्छति म्हणजेच काय, तर शिक्षक पुस्तके देतात आणि पूर्ण वाक्य गाळलेली जागा भरून कसं होईल, तर बघा शिक्षक विद्यार्थ्यांना पुस्तके देतात आणि आपल्याला माहिती आहे की ज्याला द्यायचे त्याची आपण चतुर्थी विभक्ती करतो, कारण की इथे यच्छति हे क्रियापद दिसतंय. मग बघा छात्र हा शब्द देवप्रमाणे चालेल आणि देव या शब्दाची चतुर्थी काय होते, देवाय देवाभ्याम देवेभ्यः चतुर्थी. मग इथे छात्रेभ्यः हे काय आहे, चतुर्थीचं रूप आहे आणि छात्रैः हे मात्र तृतीय विभक्तीचं रूप आहे, त्यामुळे योग्य पर्याय आहे छात्रेभ्यः. पूर्ण वाक्य होईल शिक्षकः छात्रेभ्यः पुस्तकानि यच्छति. पुढचं वाक्य पाहू. डॅश जलधारा यंत्रम अस्ति. आता जलधारा यंत्र म्हणजेच बागेमध्ये वाटिका म्हणजेच बाग किंवा उद्यान, तर बागेमध्ये झाडांना पाणी देण्याचे यंत्र म्हणजेच जलधारा यंत्र. या यंत्रामधून पाण्याचे तुषार निघतात आणि ते आणि त्यामुळे काय होतं, झाडांना पाणी मिळतं. आता बघूया वाटिकायाम येईल की वाटिकायाः येईल. तर आता बघा आपल्याला वाक्य कसं करायचं आहे, तर उद्यानात जलधारा यंत्र आहे किंवा असते. तर आता उद्यानात म्हणजेच काय, आपल्याला इथे सप्तमी विभक्ती हवी आहे. या आपल्याला हे प्रत्यय माहीत आहेत. मग आता वाटिका हा शब्द कसा आहे, आकारांत स्त्रीलिंगी असल्यामुळे मालाप्रमाणे चालेल. मग मालाची सप्तमी विभक्ती काय होते, तर मालायाम. म्हणजेच वाटिका याची काय होईल सप्तमी, मग वाटिकायाम. म्हणून बघा इथे योग्य पर्याय आहे वाटिकायाम. वाटिकायाम जलधारा यंत्रम
अस्ति असं वाक्य होईल. पुढे बघा, पुढचं वाक्य डॅश तारकाः पतन्ति. आकाशे की आकाशात? तर आपल्याला वाक्य कसं हवंय, तर आकाशातून तारका पडतात. आकाशातून, ऊनहून पंचमी विभक्ती हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आकाशात ही पंचमी इथे येईल. कारण की आपल्याला माहिती आहे आकाशात ही काय आहे, पंचमी विभक्ती आहे. त्यामुळे वाक्य होईल आकाशात तारकाः पतन्ति. पुढचं वाक्य बघा, मंत्री महोदयः डॅश उद्घाटयति. आता बघा, मंत्री महोदय कार्यक्रम उद्घाटन करतात. म्हणजेच आता मंत्री महोदय काय उद्घाटन करतात, तर कार्यक्रम, म्हणून इथे कार्यक्रमम ही द्वितीया येईल. मंत्री महोदयः कार्यक्रमम उद्घाटयति असं होईल. हा होता आपला तिसरा प्रश्न. आता पुढचा पाहू, चौथा. बघा काय म्हटलंय, उचित विभक्ती प्रयोगेण वाक्यम रचयत. म्हणजेच योग्य विभक्तीचा प्रयोग करून इथे आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. आता बघा, इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत त्यांनी. तर मध्ये म्हटलंय कथयती, हे क्रियापद आपल्याला दिलंय. कथयती म्हणजेच काय, तर सांगतो किंवा सांगते या अर्थी. आता इथे वर दिलंय आपल्याला संस्कृतस्य शिक्षकः रमेश. इकडे म्हटलंय कथा, विद्यालय, पुस्तक, मधुरस्वर आणि छात्र असं आपल्याला हे शब्द दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे शब्द वापरून आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला या वाक्यांच्या योग्य विभक्त्या वापरायच्या आहेत. मग आधी आपण हे वाक्य मराठीमध्ये तयार करूया आणि नंतर ते संस्कृतमध्ये करू. मग आता बघा, इथे आपल्याला वाक्यातला कर्ता आणि क्रियापद हे सरळ सरळ दिसतंय. संस्कृतस्य शिक्षकः रमेश म्हणजेच संस्कृतचे शिक्षक रमेश, आणि कथयती हे क्रियापद आहे. हा कर्ता झाला आणि हे क्रियापद आहे. आता आपण कसं मराठीत करून पाहू. संस्कृतचे शिक्षक रमेश. आता बघा, आधी कोणता शब्द येईल, आता कथा, आता सांगतात हे क्रियापद आहे. तर काय सांगत असतील, तर कथा म्हणजेच गोष्ट सांगत असतील. विद्यालय म्हणजे शाळा, तर शाळेमध्ये किंवा शाळेत, विद्यालयात सांगत असतील. पुस्तक म्हणजेच पुस्तकातून ती गोष्ट ते सांगत असतील. मधुर स्वर म्हणजेच मधुर आवाजात, गोड स्वरामध्ये, गोड स्वराने सांगत असतील. आणि छात्र कोणाला सांगत असतील, तर विद्यार्थ्यांना सांगत असतील. मग आता बघा, मराठीत वाक्य कसं होईल, संस्कृतचे शिक्षक रमेश विद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तकातून गोष्ट किंवा कथा मधुर स्वराने सांगतात. बघा, असं जर वाक्य केलं तर इथे सगळे आपले शब्द येत आहेत बरोबर. तर आता आपल्याला तसंच संस्कृतमध्ये हे वाक्य करायचंय. करता येईल पहिल्यांदा. बघा, संस्कृतस्य शिक्षकः रमेशः. आता हा वाक्यातला कर्ता आहे, प्रथम विभक्ती येईल, त्याच्यामुळे रमेशः याच्या पुढे विसर्ग द्यायचा. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः. आता आपण मराठीत काय म्हटलं होतं, तर विद्यालयात. विद्यालयात म्हणजेच आपल्याला काय हवी आहे, तर सप्तमी विभक्ती हवी आहे. म्हणजेच काय होईल, विद्यालयात, ही विद्यालयात असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजेच विद्यालये असं आपल्याला आता इथे लिहावं लागेल, विद्यालये असं. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये, आणि विद्यार्थ्यांना
आपल्याला पुढे म्हणायचे की संस्कृतचे शिक्षक रमेश विद्यालयात विद्यार्थ्यांना. मग आता विद्यार्थ्यांना, आता ज्याला सांगायचे त्याची आपण चतुर्थी विभक्ती करतो, कारण की कथ हा याच्यामध्ये धातू आहे आणि ज्याला सांगायचे त्याची आपण चतुर्थी करतो. म्हणून छात्र या शब्दाची आपल्याला चतुर्थी करायची आहे. तर देवेभ्य प्रमाणे इथे आपल्याला छात्रेभ्य हे रूप करावं लागेल, कारण की अनेक विद्यार्थी असतील, त्याच्यामुळे छात्रेभ्य हे असं आपल्याला लिहायचं आहे. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये छात्रेभ्यः. आणि आपल्याला म्हणायचंय पुस्तकातून गोष्ट मधुर स्वराने सांगतात. पुस्तकातून, ऊनहून पंचमी, म्हणून पुस्तक या शब्दाची पंचमी काय होईल? पुस्तकात अशी होईल. बघा, पुस्तकात, पुस्तकात, पुस्तकातून गोष्ट किंवा कथा. तर बघा, कथा याचं काय होईल? कथाम होईल, कारण की काय सांगतात तर कथा सांगतात, म्हणजेच कथा हे आपल्या वाक्यातलं कर्म आहे, म्हणून इथे कथाम असं होणार आहे, कथाम. आणि आपण काय म्हणतोय पुढे? मधुर स्वराने सांगतात. तर मधुर स्वराने म्हणजेच आपल्याला तृतीया हवी आहे, कारण की ने हा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे, म्हणून मधुर स्वरेण असं होईल, मधुर स्वरेण. आणि कथयती हे शेवटचं आपलं क्रियापद. म्हणजेच बघा, वाक्य कसं होईल? संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये छात्रेभ्यः पुस्तकात कथां मधुरस्वरेण कथयति. आता मी हे एकदा वाक्य पुन्हा सांगते. संस्कृतस्य शिक्षकः रमेशः विद्यालये छात्रेभ्यः पुस्तकात कथां मधुरस्वरेण कथयति. संस्कृतचे शिक्षक रमेश विद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तकातून कथा मधुर स्वराने सांगतात. तर अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य पूर्ण करायचं होतं या शब्दांच्या योग्य विभक्ती वापरून. हा झाला चौथा प्रश्न. आता पाचवा पाहू काय म्हटलंय. बघा, विभिन्न कारकाणाम उपयोगम कृत्वा, म्हणजेच काय तर वेगवेगळ्या कारकांचा उपयोग करून यच्छति, ग्रथति, क्षिपति, पठति इत्यादीनां क्रियापदानां सहाय्येन दीर्घाणी वाक्यानि रचयत. म्हणजेच आपल्याला वेगवेगळ्या कारकांचा उपयोग करून यच्छति, ग्रथति, क्षिपति, पठति इत्यादी क्रियापदांच्या मदतीने मोठी वाक्य तयार करायची आहेत. आता बघूया, पहिलं क्रियापद दिलंय यच्छति. आता यामध्ये बघा, मूळ धातू आहे दायच्छ. मूळ धातू काय आहे? दायच्छ. आणि ज्याला द्यायचे त्याची आपण चतुर्थी विभक्ती करतो. मग आता आपण एखादं वाक्य तयार करून पाहू. बघा, आदित्यः अनिकेताय लेखनीं यच्छति. असं आपण समजा वाक्य केलं. बघा, आदित्यः अनिकेताय लेखनीं यच्छति. म्हणजेच काय तर आदित्य अनिकेतला लेखनी म्हणजेच काय पेन देतो. तर अनिकेताय ही इथे चतुर्थी विभक्ती आपण वापरली, कारण की आदित्य कोणाला लेखनी देतोय तर अनिकेतला, ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी, म्हणून अनिकेताय देवाय प्रमाणे आपण हे रूप केलेलं आहे. मग हे तुम्ही वाक्य लिहू शकता की आदित्यः अनिकेताय लेखनीं यच्छति. आता हे यच्छतीचं झालं. आता आपण ग्रथतीचं उदाहरण किंवा एखादं वाक्य करूया. ग्रथती म्हणजेच गुंफतो किंवा गुंफते. आता बघा याचं वाक्य,
आर्या पुष्पाणि पत्राणि च एकसूत्रे ग्रथती. बघा लिहून दाखवते इथे. आर्या पुष्पाणि पत्राणि च एकसूत्रे ग्रथती. म्हणजेच काय तर आर्या पुष्पाणी म्हणजे अनेक फुलं आणि पत्राणी म्हणजे पानं. तर आर्या फुले आणि पाने एकसूत्रे ग्रथती म्हणजे एका धाग्यात गुंफते, असं हे वाक्य आहे. त्यानंतर पुढचं क्रियापद आहे क्षिपती. क्षिप म्हणजे फेकणे किंवा टाकणे. आता क्षिपती मध्ये मूळ धातू आहे क्षिप आणि त्याला सप्तमीची अपेक्षा असल्यामुळे बघा आपण एक वाक्य करूया की काकः एकैकं पाषाणखंडं घटे क्षिपती. लिहून दाखवते इथे. काकः एकैकं पाषाणखंडं घटे क्षिपती. म्हणजेच काय तर कावळा एक एक दगड त्या घड्यामध्ये टाकतो किंवा फेकतो. तर कशामध्ये टाकतो तर घड्यामध्ये टाकतो. म्हणून इथे घटे ही काय आलेली आहे बघा सप्तमी विभक्ती आहे. हे तुम्ही वाक्य असं लिहू शकता. आणि पठती हे आपलं शेवटचं क्रियापद दिले त्यांनी. पठ म्हणजेच काय वाचणे. तर याचं आपण एक वाक्य करू. सुरेशः प्रभाते वृत्तपत्रं पठति. सुरेशः प्रभाते वृत्तपत्रं पठति. म्हणजे सुरेश सकाळी वृत्तपत्र वाचतो. अशा प्रकारे ही आपण वाक्य तयार केली. म्हणजे आता ही वाक्य तयार करत असताना आपल्याला वेगवेगळ्या शब्दांच्या वेगवेगळ्या काही विभक्त्या योजाव्या लागल्या आणि तेच तुम्हाला यांनी क्रियापदस्य सहचराः यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण क्रियापदस्य सहचराः याचा भाषाभ्यास पाहिलेला आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादाः.